Good evening, student. Myself Nilesh Wag, and I am your biology teacher. So, in this lecture, we will discuss about the first chapter, reproduction in higher and lower plants. So, what is reproduction? What is reproduction? The formation of new individual from pre-existing one. फॉर्मेशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल यात फॉर्म होतोय कोणापासून? फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन म्हणजे पॅरेंटल वन. पॅरेंट्स काय प्रोड्यूस करतायत? न्यू इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस करतायत. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. सो देअर आर ऑफ टू टाईप ऑफ रिप्रोडक्शन. वन इज असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेकंड वन इज सेक्शुअल रिप्रोडक्शन. सो व्हॉट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन? Asexual reproduction is uniparental. Asexual reproduction is uniparental. Uniparental means त्यात किती पॅरेंट्स इन्व्हॉल्व होत आहेत? सिंगल पॅरेंट्स. अ सिंगल पॅरेंटल सेल or single parental body parts of any plants or animal to produce new individual without formation and fusion of male and female gametes. यात काय होतं? मेल अँड फिमेल गॅमेट फ्यूज नाही होत. मग न्यू इंडिव्हिज्युअल कसा प्रोड्यूस होतो? न्यू इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस फ्रॉम सिंगल सेल. लक्षात ठेवा, एक सिंगल सेल इन्व्हॉल्व होईल, नाहीतर बॉडी पार्ट्स कुठलाही. आता सपोज प्लांट पार्ट घेतला आपण, एक प्लांटचं स्टेम घेतलं, ते स्टेम जर आपण जर्मिनेट सॉईलमध्ये प्लेस केलं तर त्यापासून न्यू प्लांट जनरेट होतं. हे सुद्धा काय आहे? असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. सो असेक्शुअल रिप्रोडक्शनचा प्रॉडक्ट काय असतो? क्लोन. द प्रॉडक्ट ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॉल्ड ॲज क्लोन. Clone is genetically, morphologically similar with their parents. क्लोन हा जेनेटिकली मॉर्फॉलॉजिकली सिमिलर असतो पॅरेंटशी. का? कारण की त्यात एकच पॅरेंट इन्व्हॉल्व होतो. मग युनिपॅरेंटल जर रिप्रोडक्शन आहे तर युनिपॅरेंटल रिप्रोडक्शनमध्ये सिंगल पॅरेंटची ऑल कॅरेक्टर्स एक्सप्रेस इन द चाइल्ड और एक्सप्रेस इन द इंडिव्हिज्युअल. अंडरस्टँड? इट्स कॉल्ड ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन. सेकंड वन इज sexual reproduction. Sexual reproduction is a biparental reproduction. Biparental reproduction means त्यात किती पॅरेंट इन्व्हॉल्व होणार आहेत? टू पॅरेंट्स. वन इज मेल पॅरेंट अँड सेकंड वन इज फिमेल पॅरेंट्स. मीन्स मॅटर्नल और पॅटर्नल कॅरेक्टर्स एक्सप्रेस इन द चाइल्ड अँड दिस प्रॉडक्ट ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॉल्ड ॲज ऑफस्प्रिंग. त्याच्या प्रॉडक्टला किंवा त्या चाइल्डला काय म्हणतो आपण? ऑफस्प्रिंग. अंडरस्टँड? नाऊ ह्या लेक्चरमध्ये आपल्याला काय डिटेल स्टडी करायचं आहे? असेक्शुअल रिप्रोडक्शन हे डिटेल स्टडी करायचं आहे. म्हणून देअर ऑफ द व्हेरियस मोड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. व्हेरियस मोड्स कुठले? द फर्स्ट वन इज फ्रॅगमेंटेशन. सो व्हॉट इज फ्रॅगमेंटेशन? द फ्रॅगमेंटेशन फाउंड इन स्पायरोगॅरा. फ्रॅगमेंटेशनचं बेस्ट एक्झाम्पल कुठलं आहे? प्लांट्समध्ये. प्लांट्स म्हणजे हा स्पायरोगॅरा काय आहे? अल्गी. स्पायरोगॅरा इज अ ग्रीन अल्गी. ओके. सो स्पायरोगॅरा इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ फ्रॅगमेंटेशन. इन दिस फ्रॅगमेंटेशन प्रोसेस स्पायरोगॅरा अंडरगोज व्हेरियस फिजिकल प्रोसेसनं जर तो त्या इंडिव्हिज्युअलमध्ये फ्रॅगमेंट होत असतील तर न्यू इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस होत असतो. हे एक एक्झाम्पल आहे. सपोज ही डायग्राम दिसते आपल्याला कशाची? स्पायरोगॅराची. तर स्पायरोगॅरामध्ये काय होत आहे? ब्रेकिंग होते. इथं स्पायरोगॅराचे फ्रॅगमेंट होत आहेत. किती फ्रॅगमेंट प्रोड्यूस झालेत? 2 फ्रॅगमेंट. अँड दिस 2 फ्रॅगमेंट ग्रो ॲज अ इंडिव्हिज्युअल. समजलं? हे बेस्ट एक्झाम्पल आहे फ्रॅगमेंटेशन कोणाचं? स्पायरोगॅरा. अंडरस्टँड दिस? Next is budding. Budding found in yeast. Yeast is unicellular fungus. हा एक युनिसेल्युलर फंगस आहे. आपल्या चॅप्टरचं नेम काय आहे? रिप्रोडक्शन इन हायर अँड लोअर प्लांट्स. ईस्ट हा एक फंगस आहे, तो प्लांट्समध्ये इन्क्लूड होत नाही. हे लक्षात ठेवा. एक ॲडिशनल एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला स्टडीसाठी फक्त. आलं लक्षात? सो बडिंग
बडिंगमध्ये काय होतं आहे, न्यू इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस फ्रॉम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये काय होतं आहे, आपल्याला बडिंग फॉर्म होताना दिसतं आहे. बडिंगचं बघा एक्झाम्पल आहे आपल्याकडे, एक बेस्ट एक्झाम्पल बडिंग पा ईस्ट. सो दिस युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये पहा एक आउटग्रोथ प्रोड्यूस होते. द आउटग्रोथ प्रोड्यूस ऑन द बॉडी सरफेस ऑफ द ईस्ट अंडरगोज मॅच्युरेशन, आणि त्यात जर मॅच्युरेशन झालं तर इथं चेन ऑफ सेल प्रोड्यूस होते. ही जी एक सेल दिसते ही कुठली सेल आहे, मदर सेल. आणि हे जे न्यू सेल प्रोड्यूस होत आहेत ह्या चेन ऑफ डॉटर सेल, प्रोड्यूस होत आहे. सो इन दिस बडिंग सिंगल सेल प्रोड्यूस आउटग्रोथ ऑन देअर बॉडी सरफेस. आफ्टर मॅच्युरिटी they detach from the mother cell and grow as individual. It is called as budding. Understand? Next one is spore formation. Spore formation found in Chlamydomonas. Chlamydomonas is unicellular green algae. Unicellular green algae, Chlamydomonas. So in the क्लॅमिडोमोनासमध्ये काय होतं, प्रोड्यूस स्पोर फॉर्मेशन होत असतात. आता हे जे स्पोर्स असतात या स्पोर्समध्ये काय दिसतंय आपल्याला, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असेला, आणि ह्या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये व्हेरियस टाईपचे काय शोध होतात, स्पोर शोध होत असतात. अँड दिस स्पोर डिटॅच फ्रॉम डेसन्स फ्रॉम. आता सपोज हे स्ट्रक्चर दिसतंय, मी तुम्हाला एक स्ट्रक्चर दाखवतो. या स्ट्रक्चरमध्ये काय दिसतंय आपल्याला, हे प्रोड्यूस होत आहेत. नंबर ऑफ स्ट्रक्चर प्रोड्यूस अ स्पोर. नाउ दिस स्पोर रिलीज फ्रॉम द सॅक. एक सॅक असते, या सॅकमध्ये सगळे स्पोर स्टोर्ड असतात. मीन्स ज्यावेळेस त्यांची मॅच्युरिटी होते तर ते डिटॅच होतात पॅरेंट ऑर्गॅनिझम्सपासून, आणि ज्यावेळेस त्यांना फेवरेबल कंडिशन मिळते, ज्यावेळेस ते जर्मिनेट होतात, डिपॉझिट होतात वेल मॉइश्चराइज सॉईलवर, तर त्यापासून एक न्यू इंडिव्हिज्युअल काय प्रोड्यूस होत असतो, ऑर्गॅनिझम्स. अंडरस्टँड? दिस वन इज स्पोर फॉर्मेशन फाउंड इन द ऑर्गॅनिझम क्लॅमिडोमोनास. क्लॅमिडोमोनास काय एक ग्रीन अल्गी. नेक्स्ट वन इज बायनरी फिजन. बायनरी फिजन फाउंड इन अमिबा. अमिबा कशात इन्क्लूड होतो, अमिबा इन्क्लूडेड इन द किंगडम प्रोटिस्टा. अमिबा इज अ विच वन प्रोटिस्टा, ॲनिमल लाईक प्रोटिस्टा. तो काय एक ॲनिमल लाईक प्रोटिस्टा आहे. तर त्याच्यात बघा बायनरी फिजन्स कसं होतं आहे. बायनरी फिजन्समध्ये बघा एक सिंगल अमिबा आहे. या सिंगल अमिबामध्ये काय होतं आहे, बायनरी फिजन मीन्स सेपरेशन. नाउ इन द सेपरेशन ऑफ दिस अमिबल पॅरेंटल सेल, अमिबाची ही पॅरेंटल सेल आहे. ह्या पॅरेंटल सेलमध्ये काय होतं आहे, सेपरेशन होतं आहे, आणि किती सेल प्रोड्यूस झाल्यात, 2 सेल प्रोड्यूस होत आहे. सो नाउ इट इज कॉल्ड ॲज अ बायनरी फिजन फाउंड इन अमिबा. अंडरस्टँड? नाउ द नेक्स्ट वन इज कोनिडिया. सो कोनिडिया फाउंड इन पेनिसिलियम. पेनिसिलियम का एक मल्टीसेल्युलर मायक्रोस्कोपिक फंगस आहे. मल्टीसेल्युलर मायक्रोस्कोपिक फंगस. तर यात काय होतं, कोनिडियामध्ये काय होतं, तर कोनिडिया प्रोड्यूस ऑन द कोनिडिओफोर. ते कशात प्रोड्यूस होतात, कोनिडिओफोरवर ते प्रोड्यूस होत असतात. आलं लक्षात? सो दिस वन इज कोनिडिओफोर, अँड दिस कोनिडिओफोर्स बियर्स, हा काय एक कोनिडिओफोर, आणि ह्या कोनिडिओफोर्सवर काय प्रोड्यूस होत आहेत, कोनिडिया. सो ड्युरिंग after maturity this conidia detach from this conidiophore and germinate or deposited on the
वेल फेवरेबल कंडिशन. आता फंगस आहे, फंगसला फेवरेबल कंडिशन कुठली असते? डेड अँड डिके मॅटर. डेड अँड डिके मॅटर. डेड अँड डिके मॅटर जे असतात, कुजलेलं मटेरियल, त्यावर जर हा फंगसचे जे स्पोर्स असतील सच ॲज कोनिडिया, हे जर डिपॉझिट झाले तर त्यापासून एक न्यू कोनिडिओफोर प्रोड्यूस होत असतो, न्यू कोनिडिया प्रोड्यूस होत असतो. याचं बेस्ट एक्झाम्पल कुठलं सांगितलं? पेनिसिलियम. Now the next one, last one is a gammules formation. Gammules formation generally found in the phylum Porifera. आणि पॉरिफेराचा एक्झाम्पल कुठलं आहे? स्पॉन्ज. हे लास्ट इयरला आपण स्टडी केलं आहे. ओके. नाव इन द स्पॉन्जमध्ये काय होतं? एक मल्टीसेल्युलर बॉडी असेल आणि ह्या मल्टीसेल्युलर बॉडीमध्ये एक स्ट्रक्चर प्रोड्यूस होतं. ह्या स्ट्रक्चरला म्हणायचं आपण गॅम्युल्स. दिस गॅम्युल्स प्रोड्यूस अ नंबर ऑफ स्पोर and this number of spore detach from the parent body such as gammules and deposited in the well moisturized or such as a well suitable condition. ह्या सुटेबल कंडिशन त्याच्यामध्ये त्यापासून काय प्रोड्यूस होतो? एक न्यू स्पॉन्ज प्रोड्यूस होतो. सो दिस कॉल्ड ॲज गॅम्युल्स फॉर्मेशन. नाव इन दिस लेक्चर वी विल डिस्कस, आपण काय डिस्कस केलं आहे? रिप्रोडक्शन इन हायर प्लांट्स. रिप्रोडक्शन इन हायर प्लांट्समध्ये आपण स्टडी केलं आहे रिप्रोडक्शनमध्ये स्टडी केलं आहे टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन. दे आर ऑफ 2 टाईप्स. विच वन? असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. डिटेल स्टडी केलं आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये व्हेरियस मोड्स असतात. व्हेरियस मोडमध्ये कुठलं आहे? फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशनचं बेस्ट एक्झाम्पल स्पायरोगॅरा. देन बडिंगचं एक्झाम्पल ईस्ट. स्पोर फॉर्मेशन एक्झाम्पल क्लॅमेडोमोनास. बायनरी फिजन एक्झाम्पल अमिबा. कोनिडियाचं एक्झाम्पल पेनिसिलियम. अँड द लास्ट वन इज गॅम्युल्स फॉर्मेशन. गॅम्युल्स फॉर्मेशनचं एक्झाम्पल आहे स्पॉन्ज. अंडरस्टँड?